महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण पाहणार आहे राज्यसेवा सीसॅट संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये येणारा हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे मित्रांनो। तो म्हणजे कोणता? बोट आणि प्रवाह, विमान आणि हवा। बरेच वेळा काय होते मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहत असाल यावर वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात आणि काय होतं की परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आपण कुठे स्किप करतो का? कारण रेल्वे आणि प्रवाह म्हणजे रेल्वे आणि बोट बरोबर आहे, हे दोन्ही एकसारखे दिसणारे प्रश्न आहेत। परंतु काय होते मित्रांनो, जेव्हा रेल्वेमध्ये जर डायरेक्शन आपल्याला विचारलं तर त्याचं अपोजिट डायरेक्शन असेल तर त्याची ॲडिशन आपण करतोय आणि सेम डायरेक्शन असेल तर त्याची काय करतोय, मायनस करतोय। दॅट इज म्हणजे आता इथं जर बघितलं तर सेम याच्यामध्ये बघितलं तर काय होतंय की बोटमध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर बोटमध्ये आपल्या काय लक्षात येते की इथे जे डायरेक्शन्स आहे मित्रांनो बरोबर आहे, डायरेक्शन जर सेम असेल तिथे ॲडिशन करावं लागते आणि जर डायरेक्शन अपोजिट असेल बरोबर आहे तर इथे काय करावं लागते, मायनस करावं लागते। तर हा जो फरक आहे सो तो फरक आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि डेफिनेटली तुम्हाला जो वारंवार म्हणजे हा जर प्रश्न जर बघितला मित्रांनो कठीण जातच असेल तुम्हाला तर त्याला आपल्याला सोप्या पद्धतीने कसा करता येईल आणि यानंतर जर येणारे प्रश्न असतील ते नक्कीच तुमचे चुकणार नाहीत बरोबर आहे। तर चला आपण प्रश्नाकडे वळूया। आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजे काय, बोट, विमान। वारंवार याच्यामध्ये कसं असते, बोट त्याच्यानंतर विमान बरोबर आहे। तर यावर काही प्रश्न विचारले जातात, कधी बोटवर विचारले जातात, कधी विमानावर विचारले जातात आणि यामध्येच काय होते आपली गफलत होऊ शकते। ठीक आहे, मग आता काय होते, बोटवर विचारो की विमानावर विचारो, कशावरही प्रश्न विचारो, यानंतर मात्र टेन्शन घ्यायचं नाही आहे आपल्याला। ओके, म्हणजे हे झालं बोट किंवा विमान। आता मग सर याच्यामध्ये नेमकं फॉर्म्युला काय यूज करायचं आपल्याला, मग कोणकोणते फॉर्म्युलेज आपण वापरायचे की जेणेकरून आपलं उत्तर बरोबर येतील? तर बघा याच्यामध्ये बघा सेम जो आहे आपण ज्याला म्हणतो अंतर, वेग आणि काय वेळ। म्हणजे जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला अंतर बरोबर वेळ गुणिला काय असेल, वेग, ह्याच इथे फॉर्म्युला आपल्याला वापर करायचा असते। आता याच्यामध्ये सर मग रेल्वे सारखं 18/5 किंवा 5/18चा वापर करायचा का? कुठे कुठे याचा वापर होऊ शकतो मित्रांनो, अरे सर्वच ठिकाणी याचा वापर होईलच असं नाही, म्हणजे बहुतांश वेळा आपण जर पाहत असेल तर 5/18 किंवा 18/5चा वापर होताना आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही बरोबर आहे। फार कमी ठिकाणी याच्यामध्ये करावा लागतो, कारण जर तो प्रश्न तसा असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा काय करावं लागेल, त्या प्रश्नामध्ये तेवढा बदल करावा लागेल। चला तर ठीक आहे, आता आपण काही माहिती आहे ते बघून घेऊ। आता इथे बघा ही मोहतरमा दिसते, तुम्हाला दिसते का रे? हे मोहतरमा बघा ही बसलेली आहे। आता ही जेव्हा बसलेली आहे ही कशामध्ये बसलेली आहे, तर ती जहाजामध्ये बसलेली आहे। आता जहाजामध्ये जर बसली असेल तर या पाण्याचं डायरेक्शन बघा मित्रांनो, या पाण्याचं डायरेक्शन बघा कसं आहे, ज्या सेम म्हणजे ज्या डायरेक्शननं पाणी चाललंय ना मित्रांनो त्या सेम डायरेक्शननं काय चाललेलं आहे, हे जहाज चाललेलं आहे। म्हणजेच काय असेल तर या पद्धतीने आपण पाहिलं तर इथे बघा काय म्हणतंय, बोट प्रवाहाच्या दिशेने, काय म्हटलंय, बोट प्रवाहाच्या, जसं पाणी तिकडे चाललेलं आहे पाण्यावर जे बोट आहे ती त्याच दिशेने जर जात असेल तर प्रवाहाच्या दिशेने असल्यास दोन्ही वेगाची काय करायची, बेरीज करावी। म्हणजे जर इथं सेम डायरेक्शन असेल म्हणजे सेम बरोबर आहे, म्हणजेच काय असेल, सेम आपण त्याला म्हणतो, इथं सेम जर डायरेक्शन असेल मग सेम डायरेक्शन म्हणजेच काय, पाणी त्या दिशेने आणि जहाजही त्या दिशेने जात असतील तर अशा वेळेस आपल्याला जी काही वेग आहे म्हणजे त्याचा स्पीड आहे त्या स्पीडची काय करायची मित्रांनो, तर त्याची आपल्याला दोन्ही वेगाची काय करायची आहे, बेरीज हे आपल्याला करायचंय। आता याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची तुम्हाला ते पण बघा, बोटेचा प्रवाहाच्या दिशेने, बघा बोटेच्या प्रवाहाच्या दिशेने जर वेग म्हटलं तर आपल्याला ते कन्सिडर्स म्हणून आपल्याला काय पकडतो, तर आपण त्याला x हे पकडू। ठीक आहे, आता संत पाण्यातील बोटेचा वेग म्हटलं, जसं मी तुम्हाला एक तर सांगितलेलं आहे, पण इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला हे पण म्हणावं लागेल की संत बोटेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग किंवा संत पाण्यातील जर वेग म्हटलं मित्रांनो, हे जरी आपल्याला म्हटलं संत पाण्यातील वेग हे जरी म्हटलं तर आपण x याला कन्सिडर पकडू शकतो, हे लक्षात ठेवा। म्हणून आता बोटेचा संत पाण्यातील वेग जर तुम्हाला असं काही विचारलं असेल तर हे तुमच्या लक्षात असू द्या, याला आपण काय म्हणतो, x + y अपॉन काय करायला आपल्याला 2, म्हणजे सीधा आपण म्हणू x + y। ओके, काय म्हणतो आपण याला, x + y अपॉन काय असेल मित्रांनो, तर x + y अपॉन 2 करावं लागेल। हे कधी करायचं, जर प्रश्नाच्या शेवटी तुम्हाला काही विचारलं असेल किंवा प्रश्नामध्ये काही विचारलं असेल तुम्हाला, तर बोटेचा संत पाण्यातील वेग विचारला असेल तर आपल्याला x + y अपॉन काय करायचंय, 2 घ्यायचं। हा झाला वेग, जो आपल्याला कशामध्ये किलोमीटर किंवा मीटर/सेकंद मध्ये येऊ शकतात। नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला पाहायचंय, आता बघा हे जहाज तुम्हाला दिसतंय मित्रांनो,
तर याचा जर बघितलं तर या पाण्याचा फ्लो कसा आहे मित्रांनो, या पद्धतीने ओके, म्हणजे पाण्याचा फ्लो हा इकडे जात आहे, हा इकडे जात आहे आणि हे जहाज आहे मित्रांनो तर इकडे येत आहे. म्हणजे जर डायरेक्शन जर बघितलं तर एकंदरीत डायरेक्शन इथं कसं आहे तर ते अपोजिट आहे, म्हणजे विरोधात आहे. तर इथं काय होईल लगेच बघा, बोट प्रवाहाच्या काय असेल विरुद्ध दिशेने, बोट प्रवाहाच्या काय असेल विरुद्ध दिशेने जात असल्यास दोन्ही वेगाची काय करायची मित्रांनो, वजाबाकी करायची. म्हणजेच तुमचं डायरेक्शन काय असेल अपोजिट असेल तर अशा वेळेस आपल्याला वेगाची काय करायला लागेल, वजाबाकी करायला लागेल. देन बोटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं, बोटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर एक कन्सिडर व्हॅल्यू म्हणजे आपण कोणती पकडतो, वाय पकडतो. आणि बोटेच्या प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर आपण काय पकडतो, एक्स पकडतो. विरुद्ध म्हटलं तर आपल्याला काय करायचं, वाय हे कन्सिडर पकडायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. समोर बोटेच्या प्रवाहाचा वेग, आता बोटेच्या प्रवाहाचा वेग हा अपोजिट असेल, हे नीट लक्षात ठेवा. बोटेच्या प्रवाहाचा वेग हा काय असेल, विरुद्ध म्हणू शकतो आपण. वेग हा विरुद्ध असेल तर आपल्याला मात्र काय करायला लागेल, वेगाची काय करायला लागेल, वजाबाकी करायला लागेल. मग इथं जो वेग येणार मित्रांनो, हे जे वेग आहे तर तो वेग कसा राहणार, तर तो राहील एक्स मायनस वाय अपॉन किती, 2. मात्र एवढंच गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायची आहे. आता याच्यामध्ये काही किंतु परंतु लावायची नाही किंवा काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाही, बस एवढंच लक्षात ठेवायचं. जर परत मी एक वेळा तुम्हाला सांगतोय, जर वेगाची डायरेक्शन सेम असेल म्हणजे वेग जर सारखा असेल तर अशा वेळेस बोटेमध्ये काय करायचं, एक्स प्लस वाय आपल्याला घ्यायचं आहे, डिवाइड बाय 2 करायचं आहे. त्याच्यानंतर वेग हा जर काय असेल विरुद्ध असेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला काय करायचं आहे, एक्स मायनस वाय डिवाइडेड बाय काय करायचंय, 2 करायचं. इथे लक्षात सर्वांच्या. ओके, तर चला आता प्रश्नाकडे वळूया. पहिला क्वेश्चन बघा, एक्झाम्पल्स म्हणून मी पहिला क्वेश्चन घेतलाय मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं बघा, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 13 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. तर बोटेचा संत पाण्यातील, बघा बोटेचा संत पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा. आता प्रवाहाचा वेग म्हणजे इथं विरुद्ध आपल्याला पकडायचा आहे आणि पाण्यातील म्हटलं तर मित्रांनो, बोटेचा संत पाण्यातील जर वेग म्हटला तर याचा अर्थ आपल्याला सेम डायरेक्शन पकडायचं आहे. ठीक आहे, बघ आता इथं जे तुम्हाला दिलेलं आहे तेच आपण याच्यामध्ये घेऊ. आता इथे बघा काय म्हटलं रे आपण, संत पाण्यातील वेग, बरोबर आहे. आता संत पाण्यातील वेग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक्स प्लस वाय, बरोबर आहे, एक्स प्लस वाय अपॉन याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, डिवाइड बाय 2 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग बरोबर. आता इथे तुम्हाला काय करायचं, एक्स मायनस वाय अपॉन इथे आपल्याला काय करायचंय 2. आता देन तुम्हाला हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, काही गोष्टी हे आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. आता ती गोष्ट म्हणजे कोणती, आता जर दिशेने वेग म्हटलं तर तुम्ही म्हणाल सर आता हे कसं लक्षात ठेवायचं आपल्याला, इथे लक्षात ठेवा. एक बोट प्रवाहाच्या दिशेने म्हटलंय, प्रवाहाच्या दिशेने म्हटलेलं आहे आणि हे विरुद्ध दिशेने म्हटलंय. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रवाहाच्या दिशेने जर म्हटलं, प्रवाहाच्या दिशेने तर आपल्याला काय घ्यायचंय, बरोबर एक्स घ्यायचं आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जर म्हटलं, काय प्रवाहाच्या विरुद्ध जर म्हटलं तर मित्रांनो काय घ्यायचं आपल्याला, बरोबर वाय घ्यायचं आहे. आलं का लक्षात, हे लक्षात ठेवून द्यायचं. हे कायमस्वरूपी इथे लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर एक्स आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर काय, वाय. ओके, आता संत पाण्यातील वेग म्हटलं तर आपण एक्स प्लस वाय बरोबर अपॉन 2 घेतले. आणि वेग इथं बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर म्हटलं तर वेग बरोबर काय, एक्स मायनस वाय अपॉन काय घेतले, 2 घेतले. कळतंय सर्वांना. चला आता याच्यामध्ये आपल्याला संत पाण्यातील वेग, आता एक्सचे मूल्य किती आहे मित्रांनो, हे आहे 13 किलोमीटर, बरोबर आहे. आणि वायचे मूल्य किती आहे, ते आहे 11 किलोमीटर. देन इथे आपण काय म्हणणार, एक्स बरोबर काय येईल, 13 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. आणि इथे जर आपण वाय म्हटलं तर मित्रांनो काय येईल, वाय बरोबर काय येईल, 11 किलोमीटर प्रति तास. इथे सर्वांच्या लक्षात. ओके, तर चला पटापट किंमत टाकू आपण. मग इथे काय घेतलंय, 13 प्लस वाय किती आहे, तर वाय 11 आहे, डिवाइड बाय किती घेतले, 2. त्याच्यानंतर 13 आणि 11 जर बघितलं मित्रांनो तर हे किती होते, 24 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती येणार, याचा जर वेग पाहिला
तर तो येईल 12 किलोमीटर प्रति तास. ओके, 12 किलोमीटर प्रति तास. सेम इथं जर बघितलं वेग बरोबर, तर वेग बरोबर घेतलं तर आपण काय आहे आता x मायनस वाय म्हणजे विरुद्ध म्हटलेलं आहे, तर इथे किती येणार, x ची मूल्य किती आहे 13 आहे, मायनस आणि y चं मूल्य किती आहे मित्रांनो 11 आहे. मग 13 तून जर 11 गेले तर उरले किती आपल्यापाशी 2. मग 2 डिवाइडेड बाय किती गेले 2, तर बरोबर किती येणार 1 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. तर या हिशोबाने जर बघितलं मित्रांनो की पाण्यातील बोटीचा संत पाण्यातील जर वेग बघितला तो येणार 12 किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतर जर आपण काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर वेग बघितला तर तो किती येणार मित्रांनो 1 किलोमीटर प्रति तास. मग जर बघितलं तर आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर राहणार, तर आपला पहिला नंबरचा पर्याय क्रमांक बरोबर राहणार. इथे लक्षात. चला समोरचा क्वेश्चन घेऊया. बघा इथं सुद्धा आपल्याला तेच विचारलंय. एक विमान प्रवाहाच्या दिशेने 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 किलोमीटर प्रति तास. तर विमान वाऱ्याच्या दिशेने व वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वेग काढा. आता वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वेग काढा. सेम तुम्हाला विचारलेला तोच प्रश्न आहे. आता ऑब्व्हियसली तुम्ही तो प्रश्न काढू शकणार, बरोबर आहे. परत आपण पटकन घेणार. आता इथं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. म्हणजेच काय असेल, वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेने जर म्हटलं तर x बरोबर किती येणार रे 8 किलोमीटर प्रति तास, हो की नाही. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काय म्हटलं आहे की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच y बरोबर किती येणार 6 किलोमीटर प्रति तास, हो की नाही. इथे लक्षात. आता समोर बघा काय, तर विमानाच्या वाऱ्याच्या दिशेने म्हटलंय म्हणजेच वाऱ्याच्या दिशेने जर म्हटलंय विमानाच्या वाऱ्याच्या दिशेने वेग, बरोबर आहे. मग दिशेने वेग म्हटलं बरोबर काय करणार x प्लस वाय अपॉन किती करणार 2. त्याच्यानंतर वाऱ्याच्या विरुद्ध, इथे काय म्हणणार मित्रांनो आपण विरुद्ध दिशेने वेग, बरोबर आहे. विरुद्ध दिशेने आणि दिशेने. मग विरुद्ध दिशेने जर वेग म्हटलं तर काय येणार x मायनस वाय अपॉन किती येणार 2, बरोबर आहे. मग चला पटकन किंमत टाकूया त्याच्यामध्ये. मग x ची मूल्य किती होते आपले 8 प्लस त्याच्यानंतर y चे मूल्य किती आहे रे, तर y चे मूल्य 6 डिवाइड बाय किती येणार 2. त्याच्यानंतर इथे सुद्धा तसंच वेग जर बघितला विरुद्ध दिशेचा तर x चे मूल्य किती आहे 8 मायनस किती आले 6 8 मायनस 6 डिवाइड बाय किती आले 2, बरोबर 8 आणि 7 14 डिवाइड बाय किती आले 2 म्हणजेच किती ना 7 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. हा झाला आपल्याला काय म्हटलंय विमानाच्या वाऱ्याच्या दिशेचा वेग. आणि आता काय वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वेग आपल्याला म्हटलेला आहे. मग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वेग म्हटलंय 2 अपॉन किती 2 म्हणजेच किती 1 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. हा झाला वाऱ्याच्या दिशेने वेग. म्हणजेच याचा क्रमांक जर पाहिला तर आपलं 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर येताना दिसतो. सोपी आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जे आयोगाचे प्रश्न विचारणार आहे ते सुद्धा आपण आयोगाचे प्रश्न याच्यामध्ये बघणार आहोत, आहे की नाही. म्हणजे काय होणार की आपल्या मनातली जी भीती आहे की सर आयोगाचे प्रश्न विचारले जातात, मग हे प्रश्न कसे आहेत बिंदास क्लिअर, बरोबर ना, सगळं क्लिअर होणार. चला समोरचा क्वेश्चन बघू. आता क्वेश्चन्स बघा मित्रांनो. काय पहिले आपण एक काही रिसिकोर्क्लेशन क्वेश्चन्स बघित आहे, म्हणजे जे सिंपलवाले काही क्वेश्चन्स आहेत ते बघत आहोत, कारण ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचे उत्तर पण काढता आले पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, एक विमान 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने उडते. राम जो आहे तो विमानाच्या दिशेने 4 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडीने जातो. तर प्रवाहाच्या दिशेने तो 3 तासात काय म्हटलंय मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेने तो 3 तासात किती अंतर जाईल. प्रवाहाच्या दिशेने तो किती तासात 3 अंतर जाईल. आता प्रवाहाचा जो वेग आहे मित्रांनो, बरोबर आहे, जो आपल्याला विचारलेला आहे, ओके, प्रवाहाच्या दिशेने. आता प्रवाह म्हटलं तुम्हाला माहिती आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशा आणि प्रवाहाच्या दिशेने जर आपल्याला म्हटलं तर सिंपल आपण काय म्हणणार, तर तो प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ज्या दिशेने विमान जात आहे त्या दिशेने तो काय करत आहे, ज्या दिशेने विमान जात आहे मित्रांनो त्या दिशेने तो काय गाडीने जात आहे, बरोबर आहे. आता एक विमान 8 किलोमीटर प्रति तास वेगाने उडते. राम विमानाच्या दिशेने किती 4 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडीने जातो. तर प्रवाहाच्या दिशेचा
तो 3 तासात किती अंतर जाईल. मग अशा वेळेस तुम्हाला काय लागेल, तर तुम्हाला आपल्याला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. तो म्हणजे कोणता रे, अंतर बरोबर वेळ गुणिला काय म्हणू आपण, वेग. हो की नाही. मग आता अंतर विचारलंय ना त्यांनी, मग अंतर बरोबर वेळ किती म्हटलंय मित्रांनो, 3 तास म्हटलंय, म्हणजे 3 घेतले गुणिला वेग सेम डायरेक्शन म्हटलंय. मग अशा वेळेस काय करायचं आपण, 8 + 4 याची करायची बेरीज. बरोबर, 8 + 4 आपण याची बेरीज केली. मग आता काय, दोघांचं एकाच दिशेने म्हटलंय ना, आता इथे सर्व तुम्ही 2 लावायची, अशा वेळेस काही लावायची गरज नाहीये. मग 8 आणि 4, 8 आणि 4 किती, ते 12. म्हणून मित्रांनो 3 गुणिला जर आपण 12 घेतले, बरोबर आहे ना, तर 12 किती होते, 36. आता अशा पद्धतीने पाहिलं तर आपलं उत्तर किती येणार, हे येणार 36 किलोमीटर. आता सेम डायरेक्शन्स आहे, दिशा एकच आहे, बरोबर आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, त्यांनी फक्त विचारलं की प्रवाहाच्या दिशेने वेग. आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असता की सर आपण का बरं इथे जे आहे ते 2 भागीला का नाही घेतलं, x/y आपण /2 का नाही घेतलं. मित्रांनो इथं आपल्याला वेग विचारला नाहीये, नीट लक्ष ठेवायचं. अशा वेळेस काय, अशा केसेसमध्ये काय असतात, इथं तुम्हाला फक्त अंतर विचारलं, बरोबर आहे, अंतर विचारलं, त्याच्यामुळे आपल्याला इथे 2 घ्यायची गरज, म्हणजे अपॉनला 2 घ्यायची गरज नाही आहे. वेग विचारलं, आता तास जरी विचारलं तरी गरज नाही, आपल्याला फक्त वेगच विचारला. प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्धचा वेग हे जर विचारलं तरच डिवाइड बाय आपल्याला 2 घ्यायचंय, अदरवाईज घ्यायची गरज नाही आहे. येते लक्षात. ओके, म्हणजेच आपला जो पर्याय क्रमांक आहे तो कितवा आहे मित्रांनो, तर दुसऱ्या नंबरचा पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे. चला आता समोरच्या प्रश्नाकडे. आता बघा, एमपीएससी क्लर्क, आता आपण आयोगाच्या प्रश्नाकडे आलेलो आहे आणि 1 बाय 1 सगळे आपण आयोगाचे प्रश्न घेऊन घेऊ की तुमच्या लक्षात येतील की हे प्रश्न कसे विचारले आहेत. आता पहिला प्रश्न बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर आयोगाचा पाहिला, एमपीएससी क्लर्क 2015 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. काय आहे, एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर 2 तासात जाते, तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला 4 तास लागते, म्हणजे त्या जहाजाला 4 तास लागते. तर संत पाण्यात बोटीचा वेग किती. मग आपल्याला संत पाण्यातील बोटीचा वेग विचारलाय मित्रांनो. तर काय करायचं याच्यामध्ये, आता एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर किती जाते, 2 तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी तिला किती लागते, 4 तास लागतात. मग आता तिला 4 तास लागतात, तर आता अंतर तेवढंच आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये किती, 2 तास लागते आणि नंतर किती लागते, 4 तास लागतात, बरोबर आहे. तर मग आता याच्यामध्ये मी समजण्यासाठी तुम्हाला हे करतोय, म्हणजे दिशेनं म्हटलं आहे, दिशेने वेग म्हटलेला आहे मित्रांनो. आता दिशेने वेग जर म्हटलं तर पहिले आपल्याला काय करायला लागेल, इथून पहिले आपल्याला वेग काढायला लागेल, बरोबर आहे. हा दिशेने म्हटलं 16 किलोमीटर, म्हणजे पहिल्याच्या दिशेने जर वेग म्हटलं तर दिशेने वेग जर म्हटलं तर बरोबर अंतर काय मित्रांनो, 16 किलोमीटर, 16 भागीला 2 केलं तर हे काय झालं, 8 किलोमीटर प्रति तास, बरोबर ना. हे झालं 8 किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतर आता इथे विरुद्ध वगैरे काहीच नाहीये, विरुद्ध जरी असेल तर विरुद्धचा वेग आपल्याला काय लागेल, विरुद्ध दिशेने वेग, विरुद्ध दिशेने वेग बरोबर किती अंतर आहे, 16च आहे, म्हणून 16 भागीला काय करणार मित्रांनो, 4 करणार, 4 तास लागतात म्हणतोय. मग 16 भागीला आपण किती, 4, तर बरोबर किती येणार, 4 चूक 16, तर 4 किलोमीटर प्रति तास. हे झाले 2 वेग. म्हणजे याचा अर्थ जर बघितलं मित्रांनो, दिशेचा वेग जो आहे तो 8 किलोमीटर प्रति तास आहे आणि विरुद्ध दिशेचा वेग आहे तो किती आहे, 4 किलोमीटर प्रति तास आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटरच्या स्पीडनं जर, म्हणजे 16 किलोमीटर जे अंतर आहे ते 2 तासात पार करत असेल, तर याचा अर्थ त्या बोटीचा वेग किती असायला पाहिजे, इथपर्यंत क्लिअर झालं. मग त्या बोटीचा वेग किती येणार, 8 किलोमीटर प्रति तास येणार, बरोबर आहे. नेक्स्ट, तेवढंच अंतर जे आहे ते 4 तासात पार करत असेल तर त्यावेळेस बोटीचा वेग किती यायला पाहिजे. मग त्यावेळेस बघा 16 किलोमीटर अंतर आहे, डिवायडेड बाय जर आपण 4 केलं तर आपलं अंतर किती येईल, म्हणजे तिची जो स्पीड आहे, ओके, त्या बोटीचा स्पीड आहे तो किती, 4 किलोमीटर प्रति तास येईल. आता प्रश्न सर्वात महत्वाचा काय आहे की तो काय म्हणते, तर संत पाण्यात बोटीचा वेग किती. आता संत पाण्यात बोटीचा वेग तुम्हाला सांगितला x + y डिवायडेड बाय काय, 2 करणार आहे, म्हणून आपण म्हणणार संत पाण्यात बोटीचा वेग, बोटीचा वेग बरोबर x + y डिवाइड बाय काय घेतो रे आपण, 2. मग आता x + y डिवाइड बाय आपल्याला 2 घ्यायचंय, तर याचा अर्थ 8 + 4 डिवाइड बाय किती, 2. 8 आणि 4 किती झाले रे, 12. 8 आणि 4 12 डिवाइड बाय 2 म्हणजे किती येणार, 6 किलोमीटर प्रति तास. ओके,
आपलं जे उत्तर येणार आहे ते 6 किलोमीटर प्रति तास. अशा पद्धतीने जर बघितलं मित्रांनो तर आपला पर्याय क्रमांक जो आहे तो दुसरा पर्याय क्रमांक बरोबर येतो. ओके, तर या पद्धतीने काढलं तर तुम्हाला तुमचं उत्तर पण कळतात आणि आपलं उत्तर पण लवकर निघेल. ओके, देन हे 8 आहे, हे 8 किलोमीटर प्रति तास. ओके, चला समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एमपीएससी सीसॅट 2019. एमपीएससी सीसॅट 2019 मध्ये हा प्रश्न विचारलाय. आता या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते पहिले बघून घ्या. एका मोटार बोटेचा संत पाण्यातील वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे. त्या बोटीला नदीतून प्रवाहाच्या दिशेने 91 किलोमीटर जाऊन परत मूळ ठिकाणी येण्यास 20 तास, एकूण किती म्हणतात मित्रांनो, एकूण 20 तास लागतात. तर त्या नदीच्या प्रवाहाचा वेग किती किलोमीटर, म्हणजे जो नदीच्या प्रवाहाचा वेग जो आहे मित्रांनो तो किती किलोमीटर होता. बरोबर आहे. आता नदीच्या प्रवाहाचा वेग जर बघितला मित्रांनो तर आतापर्यंत दिला कायचा आपल्याला, तर संत पाण्यातील वेग दिलेला आहे. बरोबर आहे, काय दिलंय, संत पाण्यातील वेग. आता इथं तुम्हाला या केसेसमध्ये काय गोष्ट माहित असायला पाहिजे, म्हणजे संत पाण्यातील जर वेग बघा, संत पाण्यातील वेग, बरोबर आहे, म्हणजे दिशेने आपण डायरेक्ट म्हणतोय, दिशेने एवढं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट म्हणतो दिशेचा वेग बरोबर, म्हणजे दिशेचा वेग म्हणजे काय मित्रांनो, एक्स. बरोबर, दिशेचा वेग म्हणजे काय, एक्स. बरोबर किती येणार, तर तो येणार 10 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. तर इथे तुम्हाला काय घ्यायचंय, विरुद्ध जो प्रश्न आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग जो विरुद्ध आहे, लक्षात ठेवायचं, नदीच्या प्रवाहाचा वेग जो विरुद्ध आहे तो विचारला आपल्याला. विरुद्ध वेग जर बघितला मित्रांनो तो आपल्याला माहिती आहे, म्हणजे काय, वाय आपल्याला माहिती आहे का, दिलाय का आपल्याला, नाही ना, फक्त एकच दिलाय. एका मोटर संत पाण्यातील वेग किती दिलाय मित्रांनो, तो दिलाय फक्त 10 किलोमीटर प्रति तास दिलाय. आता विरुद्ध दिशेचा वेग म्हणजे याचा अर्थ नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो दिलाय का आपल्याला, नाही, म्हणजे वाय बरोबर दिलाय का, नाही. तर याचा अर्थ मग आपल्याला करणं काय, मग हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, अंतर. बरोबर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अंतर बरोबर वेळ गुणिले काय आहे, वेग इथपर्यंत आहे. आता याचा अर्थ त्यांनी वेळ दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला काय असेल, अंतर अपॉन वेग बरोबर एकूण लागणारा वेळ, म्हणजे अंतर भागिले वेग जर घेतला मित्रांनो तर इथं एकूण लागणारा वेळ. या पद्धतीमध्ये आपल्याला हे उत्तर काढावं लागणार आहे. ठीक आहे. देन मग आपण हे जर उत्तर काढतो म्हटलं मित्रांनो तर बघा काय अंतर किती आहे रे, अंतर आहे 91 किलोमीटर. हे झालं 91 किलोमीटर अंतर. आता संत पाण्यातील पहिला जो वेग आहे मित्रांनो तो x प्लस, बरोबर आहे. आता इथे बघा x ची किंमत किती असेल आपली, x ची जी मूल्य आहे तर ते किती आहे, 10 किलोमीटर, म्हणजेच 10 प्लस इथे काय घेऊ आपण, x घ्या किंवा y घ्या, काही फरक पडत नाही. ओके, म्हणजे आपण इथे घेतले y. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण लागणारा वेळ म्हणतात मित्रांनो, एकूण लागणारा वेळ. आता एकूण जर लागणारा वेळ तो किती आहे म्हणतात आपल्याला, तर टोटल लागतात 20 तास. बरोबर आहे. एकूण लागणारा जो वेळ आहे तो आहे 20 तास. ठीक आहे. मग आपण प्लस हे विचारलंय, मग 91 इथून घेऊ शकतो आपण, 10 मायनस काय घेऊ शकतो, y बरोबर हे घेतले 20 तास. आता इथे एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय, की आपलं उत्तर बघा मित्रांनो, याला पूर्ण गणित सॉल्व्ह करत बसायचं नाहीये, याला गणित पूर्ण सॉल्व्ह करायचं नाही, तर इथं बाय ऑप्शन्स जायचं. ठीक आहे ना. इथून मी तुम्हाला सांगतो बाय ऑप्शन्स, कारण आपल्याला परीक्षेला वेळ फार कमी असतात. मग अशा वेळेस तुम्हाला बाय ऑप्शन जायचंय. मग बाय ऑप्शन जाताना करायचं काय ते एक लक्षात घ्या. आता इथं जर वायचा जर वेग म्हणजे वायचा जर स्पीड आपल्याला विचारला, म्हणजे वायचा वेग विचारला, तर मी अशी कोणती संख्या ठेवू, म्हणजे या 91 ला भाग जाईल. बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर या सुद्धा 91 ला भाग जाऊ, तर याचा अर्थ वायचं जर मूल्य, वायचे जर मूल्य मी 13 ठेवले, म्हणजेच वाय बरोबर काय घेतले 3. मग वायचे मूल्य जर मी 3 घेतले तर याचा अर्थ मित्रांनो 91 भागीला जर मी काय केलं 13 केले, प्लस त्याच्यानंतर मी 91 भागीला काय केलं 10 मायनस 3. ओके, म्हणजे किती 7 आहे ना रे, थोडंसं मी इथे घेऊ शकतोय, म्हणजेच याचा अर्थ 91 10 प्लस काय घेतले आपण 3 घेतले,
आणि त्याच्यानंतर 91 डिवाइड बाय काय 10 मायनस आपण काय घेतले 3 घेतले, तर बरोबर आपलं उत्तर किती यायला पाहिजे 20 यायला पाहिजे. म्हणजे यालाच म्हणतात डावी बाजू बरोबर उजवी बाजू. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, याला कोणतं समीकरण द्यायचं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आता इथंच आपण जर बघितलं तर 91 भागीला किती होते 13 प्लस 91 मायनस किती घेतले 7 बरोबर किती यायला पाहिजे 20. आता 13 7 किती होते मित्रांनो 91, 7 1 7, 7 13 किती होते 91. मग जर पाहिलं 7 प्लस 13 बरोबर इथे किती 20, 13 आणि 7 किती 20, 20 बरोबर किती झाले 20. याचाच अर्थ डावी बाजू बरोबर काय करायचं उजवी बाजू असं आपल्याला करायचं आहे मित्रांनो. गणित सॉल्व्ह करताना या स्वरूपाचे जर गणित तुम्हाला येत असेल तर तुम्ही मित्रांनो काय करू शकता बाय ऑप्शन्स, ठीक आहे ना, बाय ऑप्शन्स याचं उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला ते उत्तर पण लवकर निघेल आणि आपलं सॉल्युशन पण आपल्याला लवकर सॉल्व्ह करता येतील. क्लिअर. तर चला समोरच्या प्रश्नाकडे. तर याचं आपलं उत्तर किती येणार, तर वायचं मूल्य किती येणार, तर ते येणार 3 किलोमीटर. आता तुम्ही म्हणा सर एवढं मोठं गणित आहे, हे सारं गणित आहे, तर आपल्याला वेळ तर लागेलच का, बिलकुल लागेल. परंतु जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर देन तुम्हाला करावं काय लागणार ते मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर अशा प्रश्नामध्ये किंवा अशा केसेसमध्ये एकच काम करायचं आहे तुम्हाला, काय की तुम्हाला माहिती आहे प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे, 91 किलोमीटर प्रति तास आहे की नाही. मग तुम्ही काय करू शकता 91 घेऊ शकता. आणि हे जर तुम्हाला माहिती आहे की एका मोटर बोटीचा संत पाण्यातील वेग म्हणजे काय x बरोबर जर तुम्हाला माहिती आहे की 10 आहे मित्रांनो, बघा मी काय सांगतो शॉर्ट मध्ये सांगतो, x बरोबर जर तुम्हाला माहिती आहे 10 आहे, y तुम्हाला काढायचं आहे, बरोबर आहे, y तुम्हाला काय काढायचं आहे. तर इथून एक अशी संख्या घ्या की त्या संख्येमधून या 91 ला भाग जातो का ते शोधा. मग याचा अर्थ y बरोबर काही नाही आपला क्वेश्चन मार्क आहे की नाही, बरोबर आहे. मग आपण जर बघा x ची किंमत जर आपण 10 पकडली आणि याची जर y ची किंमत जर पर्यायामधून किती घेतली, y बरोबर जर आपण 3 घेतली तर किती येणार 3 येणार. म्हणजेच याचा अर्थ 91 डिवाइड बाय जर आपण 13 केलं तर 13 7 किती होणार 91. त्याच्यानंतर या 91 मधून जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर -y केले मित्रांनो, तर याचा अर्थ किती येणार 91 डिवाइड बाय किती येणार 7 येणार. 7 13 किती रे 91. म्हणजेच आपल्याला जर बघितलं 7 प्लस 13 बरोबर इथे किती उत्तर येऊन राहिलं, किती तास लागू राहिले म्हणजे 20. म्हणजे 7 आणि 13 किती 20 बरोबर किती आला पाहिजे 20. अशा पद्धतीनं तुम्ही शॉर्ट मध्ये उत्तर काढू शकता, जेणेकरून तुम्हाला उत्तर काढताना सुद्धा सोपी होईल आणि आपल्याला ते गणित पण व्यवस्थित समजेल. क्लिअर. चलो आगे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, एमपीएससी क्लर्क 2012 एमपीएससी क्लर्क 2012 मध्ये हा प्रश्न विचारलाय. एका स्विमरने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याचा पोहण्याचा जो वेग आहे तो 19 किलोमीटर प्रति तास आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्याला ती स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध, बघा काय म्हटलं, ती स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करायची असेल तर त्याला किती वेळ लागेल. प्रत्येक याच्यात आपण घेऊन आहे मित्रांनो, वेग घेऊन राहिलेलो आहे, अंतर घेऊन राहिलेलो आहे आणि वेळ घेऊन राहिलेलो आहे. जसं जसं आयोगाचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे विचारतात त्या सर्व प्रकारचे प्रश्न आपण आज इथे पाहणार आहात. आता बघा एका स्विमरने 800 मीटर, आता बघा एक स्विमिंग पूल आहे जो इथून दिलेला अंतर असेल, त्याचं अंतर जर बघा तो स्विमिंग जर पोहत असेल तर याचा अर्थ ते अंतर किती असायला पाहिजे, ते आहे 800 मीटर. क्लिअर इथपर्यंत. स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याचा पोहण्याचा वेग किती आहे 19 किलोमीटर प्रति तास आहे म्हणतात. तसेच पाण्याच्या प्रवाहाचा विरुद्ध म्हणजे प्रवाहाचा वेग जो आहे तो किती आहे 4 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्याला ती स्पर्धा प्रवाहाच्या काय करायची विरुद्ध, सोप्याच्यात दिलं तुम्हाला मित्रांनो, इथं काय दिलंय विरुद्ध दिशेने म्हटलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचं आहे x बरोबर, इथं तुम्हाला घ्यायचं आहे x बरोबर किती 19 आणि y बरोबर इथे काय घ्यायचंय तुम्हाला, y बरोबर किती घ्यायचंय 4 आहे की नाही. आता याच्याच मध्ये जर आपण बघितलं तर झालं इथपर्यंत. आता मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे हे तर तुम्हाला कळलं, पण दिलेली जी वेळ आहे, बरोबर आहे, दिलेली जी वेळ आहे ते कशामध्ये आहे सेकंद मध्ये आहे. म्हणजे आता सेकंद मध्ये जर काढायचं असेल तर आपल्याला विचार करायला गेले म्हणजे अंतर जे आहे ते मीटर मध्ये आहे आणि वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये आहे.
तर वेळ कशामध्ये काढायची, आपल्याला सेकंदमध्ये काढायचे, बरोबर आहे. तर आता हे सर्व लक्षात घेताना आपल्याला परत एक फॉर्म्युला आपल्या लक्षात येईल. अंतर भागेला काय येईल मित्रांनो, हा वेग येईल, बरोबर आहे. आणि इथं जी येणारी जी वेळ आहे, बरोबर आहे, ही काय आहे, वेळ आहे, ती मात्र आपल्याला कशामध्ये पाहिजे, सेकंद मध्ये पाहिजे. बऱ्याच केसेसमध्ये विचारल्या जात नाही आणि बऱ्याच ठिकाणी असे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. मग काय करायचं तर बघा, आता इथे मात्र एक लक्षात ठेवायची, स्पर्धा कशी विचारली, विरुद्ध दिशेने विचारली मित्रांनो. हे लक्षात ठेवायची, स्पर्धा विचारलेली आहे ना ती विरुद्ध दिशेने विचारली आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, 800 जे अंतर आहे 800 डिवाइडेड बाय 19 मायनस काय करायचं आपल्याला 4 करायचं आहे, बरोबर आहे. कारण आहे विरुद्ध दिशेने जर म्हटलं, कारण त्याला आपण काय म्हणू, विरुद्ध दिशेने जर म्हटलं, दिशेने वेग जर म्हटलं मित्रांनो, तर आपण काय घेतो, x मायनस वाय डिवाइड बाय काय घेतो, 2 घेतो, बरोबर आहे. परंतु इथं आपल्याला काय विचारलंय, वेग विचारलाय का नाही, म्हणून इथं फक्त आपल्याला काय विचारलंय, त्यांनी वेळ विचारलाय, म्हणून इथे आपल्याला x मायनस वायच घेणं आहे. एवढं लक्षात इथे ठेवायचं. मग गुन्हेला आपल्याला काढायचं कशामध्ये आहे, तर आपल्याला सेकंदमध्ये काढायचं, जे अंतर वेळ आहे ते सेकंदमध्ये काढायचं आहे. म्हणून इथं भागीला किती घेऊ आपण, 18 आपण किती घेतोय, 5. हे सर्वांना माहितीच असेल. मग बरोबर आपण जर बघितलं 800 याच्यात 19 मधून जर 4 गेले मित्रांनो, ते किती उरले, तर ते उरले 15 गुन्हेला 18 आपण घेतले 5. क्लिअर. आता इथे बघा 3 सक होते 18, 3 5 होते 15, 5 1 5, 16 पंच 80 म्हणजे 160, 5 1 5, 5 त्रिक 15, उरले किती येते 1, 5 2 10. म्हणजेच आपण जर बघितलं तर 32 गुणिले 6 असं जर एकंदरीत आपण केलं तर साइन 2 12, शी 2 हातचा 1, साइन त्रिक 18, 18 ने किती 19, म्हणजे किती सेकंद होते मित्रांनो, तर हे होते 192 सेकंद. 192 सेकंद. या पद्धतीने जर बघितलं तर आपलं जे उत्तर आहे ते किती मित्रांनो, 192 सेकंद. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार, 3 हा पर्याय क्रमांक इथं बरोबर आपलं येऊ शकतं. ठीक आहे. सो या पद्धतीचा जो प्रश्न आहे तो या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारला मित्रांनो. गट क पूर्व परीक्षा 2018. क्वेश्चन्स काय बघा, दोन जहाजे ए व बी हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या 2 बेटावरून प्रवास सुरू करतात. जहाज ए हे बीच्या म्हणजे जहाज ए हे बीच्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्याच वेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. 3 तासाच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधील अंतर किती. तर आपण सुरुवात करून गेला पहिले समजून घेऊ कसं असेल मित्रांनो. तर बघा एक हॉरिझॉन्टल्स आपण त्याला म्हणू शकतो. एक हॉरिझॉन्टल्स या पद्धतीने हे एक आहे. आता हे बघा हे अंतरच आपण घेतलंय म्हणजे इथून, म्हणजे हे अंतर इथून तर इथपर्यंत आपण हे अंतर घेतलं. आता ए आणि बी म्हटल्याप्रमाणे त्यांनी काय म्हटलं, ए आणि बी का, कारण का दोन जहाजे ए व बी हे एकमेकापासून किती मैल आहे म्हणतात मित्रांनो, 155 मैल आहे. 2 बेटावरून प्रवास सुरू करताना जहाज ए हे बीच्या काय पश्चिमेला आहे, बरोबर आहे. पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास किती 25 सागरी मैल वेगाने काय करते, प्रवास सुरू करते. त्याच वेळेस आता इथं सागरी मैल म्हटलं तिथं वेग आला, बरोबर आहे ना. वेग किती आला असेल, हा 25 गुणिला किती तासात म्हणतात मित्रांनो, तर ते जहाज हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. तर 3 तासाच्या प्रवासानंतर म्हटलंय, म्हणून 25 गुणिला जर 3 केलं तर मित्रांनो होतं हे होते 75. याचा अर्थ ए पासून तर बी पर्यंत यांनी किती प्रवास केला असेल, तर 75 सागरी मैल एवढा प्रवास तो झाला असेल. मग उर्वरित किती असेल मित्रांनो, तर 155 मधून जर आपण 75 मायनस केले, बरोबर आहे, तर ते होते 80 सागरी मैल. म्हणजे याचा अर्थ इथून जर बघितलं, इथून ठीक आहे, इथून जर बघितलं तर हे होणार 80, बरोबर आहे, 80 सागरी मैल. ठीक आहे, एवढं अंतर शिल्लक राहिलेलं असेल. त्याच्यानंतर जर दक्षिणेकडे परत आपल्याला म्हटलंय,
दक्षिणेकडली साईड म्हटलंय मित्रांनो, दक्षिणेकडली. मग आता दक्षिणेकडली जर साईड म्हटलं असेल तर याचा अर्थ तो काय म्हणते, दक्षिणेकडली जर बघितलं तर ती किती आहे, 25 म्हटलेलं इथं. हा बी ही 20. बघा इथं काय म्हणतंय, 20 सागरी मैल. मग परत 20 गुणेला जर आपण 3 केलं तर 20 किती झाले, 60. बरोबर आहे, 60 झाले हे सागरी मैल अंतर. एवढं अंतर पार केलं असेल. आता याला ए बी आणि याला नाव देऊ आपण मित्रांनो सी. ठीक आहे, हे अंतर देऊ. आता इथून जर बघितलं, इथून तर इथपर्यंतचं अंतर आपल्याला विचारलंय, म्हणजेच इथून तर इथपर्यंतचं अंतर आपल्याला विचारलंय. आता जर तुम्ही एकंदरीत जर बघितलं असेल मित्रांनो तर हा तुम्हाला काय दिसतो, काटकोन दिसतो. बघा इथे काय होते, काटकोन हा होताना आपल्याला दिसतोय. आणि काटकोन जर म्हटलं तर तो कितीचा अँगल होते, तो 90चा अँगल होते. आणि जर 90चा अँगल होत असेल तर इथं पायथागोरसचा थेरम लागतात. ओके, आता पायथागोरसचा थेरम तर सर्वांनाच माहिती आहे, बरोबर आहे. म्हणून आपण इथं डायरेक्ट काय करायचं, बघा डायरेक्ट इथे फॉर्म्युला आपण वापर काय करायचा आहे, तर तुम्हाला माहितीच आहे की डायरेक्ट फॉर्म्युला काय असेल, तर फॉर एक्झाम्पल याला जर नाव दिलं आपण पी, बरोबर आहे, तर याचा अर्थ पी बी आणि सी, बरोबर आहे, हे आहे. तर याचा अर्थ पी म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य हे आहे, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, बरोबर आहे. तर आपल्याला पी आणि सी ची लांबी काढायची आहे. म्हणून आपण म्हणणार काय इथे, बघा इथे डायरेक्टच म्हणणार मी की पी सी चा स्क्वेअर बरोबर, पी सी चा स्क्वेअर बरोबर काय, इथे डायरेक्ट घेणार हा 80चा स्क्वेअर प्लस, 80 म्हणण्यापेक्षा डायरेक्ट किंमत घेतो आपण पीबीचा स्क्वेअर, पीबीचा स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर बीसीचा स्क्वेअर, आपण असं घेऊन घेऊ. आता इथे परत बघितलं, आता पीसीचा स्क्वेअर बरोबर पीबीचा जर स्क्वेअर भेटला तर मित्रांनो झाला 80चा स्क्वेअर प्लस बीसीचा जर म्हटलं तर हा झाला 60चा स्क्वेअर, बरोबर आहे. तर 80चा स्क्वेअर 8 8 64, बरोबर आहे. हे झाले 6400 प्लस 6 6 36, हे झाले 3600. दोघांची जर बेरीज केली मित्रांनो, एकंदरीत जर दोघांची बेरीज केली तर ती किती होते, 10,000. म्हणजेच याचा अर्थ पीसीचा स्क्वेअर बरोबर हे झाले 10,000. याचा अर्थ पीसीचा जर वर्गमूळ घेतला तर ते किती येणार, 100. ओके, मग आपल्याला त्यांनी विचारलं काय मित्रांनो, त्यांनी विचारलं काय इथे, तर इथं तुम्हाला त्यांनी फक्त एवढंच विचारलेलं आहे का 3 तासानंतर त्या जहाजामधील अंतर किती, म्हणजे त्या जहाजामधील म्हणजे इथून तर इथपर्यंतचं अंतर किती असेल, तर इथून तर इथपर्यंतचे अंतर आहे मित्रांनो ते किती असेल, 100 सागरी मैल. ओके, तर अंतर जर बघितलं आपलं उत्तर किती, 100 सागरी मैल. ओके, एवढा याच्यामधला काही फरक येऊन जाईल. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल आपला, तर पर्याय क्रमांक हा सेकंड इथला काही बरोबर येऊन जाईल. ओके, दॅट इज या पद्धतीने जर बघितलं तर या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. क्लिअर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एसओ मेन्स 2018 मधला हा प्रश्न विचारला बघा. एसओ मेन्स 2018 क्वेश्चन काय मित्रांनो, एका नावेचा संत पाण्यातील वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या नावेला नदीतून प्रवाहाच्या दिशेने 52 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 28 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ समान असेल तर त्या नदीतील प्रवाहाचा वेग म्हणजे त्या नदीतील प्रवाहाचा तासी वेग. आता इथे परत लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्याला संत पाण्यातील वेग म्हणजे संत पाण्यातील वेग बरोबर आपण x म्हटलेलं होतं आणि त्याच्यानंतर प्रवाहाचा विरुद्ध वेग, प्रवाहाचा विरुद्ध वेग बरोबर आहे, प्रवाहाचा विरुद्ध वेग बरोबर आपल्याला काय घ्यायचंय, y घ्यायचं आहे. आता संत पाण्यातील वेग जर म्हटलं तर परत आपण काय म्हणतोय, वेग बरोबर मित्रांनो, वेग जर बघितलं तर विचारलं इथं मात्र काय वेग विचारलाय, त्याच्यामुळे फोकस करायचं. x प्लस y अपॉन 2 आणि इथे काय म्हटलेलं आहे x मायनस y अपॉन इथे काही 2, हा झाला वेग. 2 म्हटल्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता इथे येऊन मुद्द्यावर की एका नावेचा संत पाण्यातील वेग आहे हा 20 किलोमीटर प्रति तास आहे. त्या नावेला नदीतून प्रवाहाच्या दिशेने 52 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 28 किलोमीटर अंतर जाण्यास लागणाऱ्या वेळे समान असेल तर त्या नदीतील प्रवाहाचा ताशी वेग निवडा. म्हणजे जर पाहिलं मित्रांनो तर आपल्याला ताशी वेग हा काढायचा आहे. ओके, मग आता काय करणार आपण, वेग तर समान आहे म्हणतात, म्हणजे वेळ जे आहे बघा इथे वेळ कशी आहे, समान आहे ना, वेळ समान आहे म्हणतात.
मग आता वेळ समान आहे तर आपल्याला उत्तर तर कळावंच लागेल. तर याचाच अर्थ काय करायचं मित्रांनो, जे अंतर आहे, वेळ समान असल्या कारणामुळे वेळ बरोबर अंतर भागेला, इथं काय आहे, वेग आहे ना, मग वेळ बरोबर अंतर किती आहे मित्रांनो, हे 20 किलोमीटर, 52 किलोमीटर. बघा हे जे अंतर आहे हे किती आहे, 52 किलोमीटर. 52 प्लस त्याच्यानंतर 28 किलोमीटर. मग हे 52 अपॉन काय केलं, 28 डिवायडेड बाय. ओके, आता वेग जो दिलाय तुम्हाला, संतपणातील वेग दिलाय. आता वेग तर आपल्याला कसा काढायचा आहे, मग वेग इथे किती घेतलाय, 20 किलोमीटर, बरोबर आहे ना. आता काढायचं काय, प्रवाहाचा तासी वेग आपल्याला काढायचा आहे. परत इथं मित्रांनो गणित सोडत बसवू नका लंब, इथं डायरेक्ट काय घ्यायचं, बाय ऑप्शन्स, बरोबर आहे. ऑप्शन्स आपल्याला ही संख्या ठेवायची की जेणेकरून त्याला भाग गेला पाहिजे. म्हणजे सपोज मी इथं एक्स ठेवतोय, बरोबर, वेळ बरोबर 8 आणि 2 10, 5 आणि 2 7, 7 आणि 1 किती झाले 8, म्हणजेच किती झाले 8, 8 आणि 2 10 0, हात चालला 1, 5 आणि 2 7 आणि 1 किती 8, म्हणजे हे झाले 80, बरोबर आहे. आता इथं जर काढायचं असेल, वेग समान आहे आणि 20 किलोमीटर प्रति तास म्हटलेलं आहे, तर आता याचा अर्थ काय की आपल्याला एकाचं जर उत्तर काढायचं असेल तर इथे एक लक्षात घ्या, म्हणजे इथे 20 घेऊ आपण, बरोबर आहे. तर हे 20, तर वेळ बरोबर किती येणार मित्रांनो, वेळ बरोबर 20 × 20, 20 चूक 80, तर ही 4 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. आता वेळ जी ही वेळ बरोबर किती येणार, 4 तास, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता समोर वेळ समान असेल म्हणजे प्रत्येकासाठी वेळ समान असली पाहिजे. एक सेकंद मित्रांनो, वेग एक्स प्लस वाय अपॉन 2, एक्स मायनस वाय इथपर्यंत ठीक आहे. वेळ समान आहे. वेळचं इक्वेशन्स, एक सेकंद फक्त इथं थोडंसं एक आपला मोहे झालाय, ते समजून घ्या. थोडा एक झालेला आहे, कन्फ्युजन त्याच्यामध्ये झालेलं होतं, काही गोष्टी नाही. आता इथे बघा, एका नावेचा संत पाण्यातील वेग आहे मित्रांनो 20 किलोमीटर प्रति तास. त्या नावेला जर नदीतून प्रवाहाच्या दिशेने 52 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय असेल, 28 किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ समान असेल म्हणते, तर त्या नदीतील प्रवाहाचा तासी वेग किती. आता नदीतील तासी वेग विचारलाय मित्रांनो. आता वेग विचारलाय म्हणजेच तो किती असेल, तर एका नावेचा संत पाण्यातील जो वेग दिलाय आपल्याला तो किती आहे, 20 किलोमीटर प्रति तास. देन म्हणून आपण काय म्हणणार की वेळ बरोबर म्हणजे अंतर जे दिले आहे म्हणजे अंतर भागेला आपण काय घेणार, वेग आपण घेणार. बरोबर जर बघितलं मित्रांनो, अंतर जर बघितलं तर ती आहे 52 प्लस 28, 52 प्लस 28 डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला, 52 प्लस 28 डिवायडेड बाय करायचे आपल्याला 20, म्हणजे हे झाले 80 डिवायडेड बाय किती 20. तर याचा अर्थ किती, 4 किलोमीटर प्रति तास हे आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे, या पद्धतीचं उत्तर राहील.